माझे 10 लेख, माझे 10 भाषणं आणि शाहिरांचा एक गाणं, एक गीत हे सारखं आहे असं कुठंतरी बाबासाहेब म्हणाले होते असं ऐकण्यात आहे. ही जी परंपरा आहे साहित्याची, शाहिरीची, कवीची, कवितांची, लेखकांची, लेखांची, कथांची, कथाकारांची, दलित साहित्याला कुठेतरी मोठं करण्याचं काम, व्यापक करण्याचं काम मोठ्या माणसांनी केलंय. पण आता जर विचार केला तर आताचा जमाना बदललाय, संगीत क्षेत्रात मोठं परिवर्तन झालंय. कधी काळी सुरांवर जातीनुसार अधिकार सांगितले जायचे, पण आता ते अधिकार कुठेतरी नष्ट होऊन प्रत्येक जात, प्रत्येक धर्म, प्रत्येक विचार, प्रत्येक सुरावर आपला काम करत आहे. आणि त्या सुरांना पुढे घेऊन जाण्यासाठी एक महिला पुढे येते, ती एक ताऱ्या हातात घेते, गावगाव फिरते, तिची काहीच अपेक्षा नाही पोटाची खळगी भरायची आणि बाबासाहेबांचा विचार जनतेच्या मनामनात, कोणाकणात पेरायचा, हा तिचा विचार घेऊन ती प्रत्येक गावात फिरते, प्रत्येक शहरात फिरते. फिरता फिरता एक जण मोबाईल घेतो, तिचा व्हिडिओ काढतो, व्हिडिओ अपलोड करतो आणि पाहता पाहता एका रात्रीच तो सगळीकडे व्हायरल होतो. तो व्हिडिओच्या माध्यमातून एक स्टार, पॉप स्टार, रॉक स्टार आणि खऱ्या विचारांचा, प्रबोधनाचा वारसा पेरणारी ही बाई म्हणजे कडूबाई खरातजींना आपल्याला बाबासाहेबांच्या सईची उपमा आपल्या भाकरीवर कशी आहे, आपल्या प्रत्येक अन्नाच्या कणावर बाबासाहेबांचे कसे उपकार आहेत हे ते तिच्या गाण्यातून तिनं आपल्याला सांगितलं आहे. त्याबद्दल आपण आजचा प्रवास कसा आहे, त्या माऊलीचं सगळं ध्येय कसं आहे, तिचा जीवन प्रवास कसा राहिला, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहताय बोल बिंदास. आंबेडकरी चळवळीचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात साहित्यिक मिळतात, कलाकार मिळतात. त्यामधलं मोठं नाव म्हणजे वामन कर्डक यांनी आपलं काहीही विचार न करता प्रत्येक गावात जाऊन एसटीनं, बैलगाडीनं, सायकलीनं, पायी जसा होईल तसा प्रवास केला आणि एक सांगीतिक चळवळ, संगीताची चळवळ, विचारांची चळवळ प्रत्येक गावात लोकांपर्यंत नेली. पण आता जमाना बदलला आहे. वामनदादा कर्डक गेल्यानंतर अनेकांनी ती परंपरा कायम राखली, पण कोणताही हेतू न ठेवता, कोणताही मनात आशा न बाळगता कडूबाईंचा प्रवास सुरू होतो. कडूबाई एका ग्रामीण भागात राहायला होत्या, त्या तिथून आपला प्रवास सुरू करतात. कुठंतरी जायचं, 2 घास खायचे आणि पुन्हा त्याच गल्लीनं, दुसऱ्या गल्लीनं, तिसऱ्या गल्लीनं जायचं, आपली एकतारी वाजवायची आणि बा भीमाचे गाणं आपल्या मनातून लोकांच्या मनापर्यंत पोहोचायचं. आपल्या होटातून मनांच्या कोणा आपल्या होटातून लोकांच्या मनाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम कडूबाई खरात या माऊलीनं केलंय. त्यांचा एक एक व्हिडिओ व्हायरल झाला. नंतरच्या काळात त्यांचं सगळं फेम भेटलं, प्रसिद्धी भेटली. पण आजही ती माऊली ज्या पद्धतीनं आपला विचार मांडते, अहंकार कोणताही नाही, जमिनीवर राहून आपली वास्तवाची, भूतकाळाची जाणीव ठेवून आजही ती माऊली एक संस्कार पेरते. तो संस्कार म्हणजे येणाऱ्या अनेक पिढ्यांना कामा येणारा आहे. आपण जी भाकर खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. ही जी एक रूप जे वापरलं आहे, ही जे एक अफलातून गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या गाण्यातून, त्यातून त्यांची प्रतिभा दिसते. अशा प्रतिभावान स्त्रीला, महिलेला किंवा कलावंताला इतका काळ पुढे येता आलं नाही, याचं शल्य प्रत्येकाच्या मनात आज कुठंतरी आहे. पण आज जे त्यांच्या पदरात आपण सगळ्या समाजानं दिलंय तेही मोठं छोटं नाही आहे, तेही खूप मोठं आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना एक प्रेरणा देणारी ठरते. कारण आपल्या स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या कुटुंबासाठी, पैशासाठी, भांडवलासाठी, घरासाठी, दारासाठी सगळेच जगतात. पण समाजाचा विचार कणाकणापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीही आशा न बाळगता अतिशय बिकट परिस्थितीतून पुढे जाणारे हेच लोक आपले सगळे प्रेरणादायी ठरतात. यांच्या आवाजातून प्रत्येक प्रबोधनकार, प्रत्येक विचार, प्रत्येक परिवर्तनवादी विचार माणसाच्या जीवनात बदल घडवणारा ठरो, अशीच आपण सदिच्छा देऊया आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस सदिच्छा देऊया. त्यांच्या अशाच गाण्यातून समाजाचे प्रबोधन होत राहो.